नमस्कार, आपण पाहतात RTI न्यूज 24 HD. नायगाव तालुका प्रतिनिधी अविनाश वाघमारे यांची बातमी. नायगाव शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी व पंचायत समिती माजी सभापती प्रतिनिधी गोरगरिबांच्या हाकेला तात्काळ वाव देणारे रवींद्र भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा त्यांचे नायगाव येथील निवासस्थानी व साजरा करण्यात आला आहे. सामाजिक जाणीवा उरासी बाळगून अतिशय प्रामाणिक कार्य करणारे नेतृत्व म्हणजे रवींद्र भालेराव. समाजात वावरताना असताना अनेक माणसे आपल्या घराजवळ तुळशी पत्र ठेवून भन्नाट वेगाने कार्य करतात. त्याचेच उज्ज्वल उदाहरण म्हणजे रवींद्र भालेराव. नायगावमध्ये आज मानसिंग भालेराव समर्थ, भालेराव इरबा, भालेराव भुजग, भालेराव नागोराव, भालेराव आनंद आज या ज्यांच्याकडे सामाजिक जाणीवा ठेवून पहिले जाते ते म्हणजे रवींद्र भालेराव. समाजाच्या व्यथा वेदना समस्या सोडवणारे नेतृत्व म्हणजे रवींद्र भालेराव. पंचायत समिती सदस्य ते सभापती व सभापती ते नायगाव नगरपंचायतचे नगरसेवक असा त्यांचा राजकीय प्रवास अतिशय मनमिळावू आहे. रवींद्र भालेराव यांची नायगाव शहर पुरते मर्यादित ओळख नसून नायगाव मतदारसंघाच्या सह संपूर्ण जिल्ह्यामध्ये धाडसी नेतृत्व म्हणून ओळख आहे. नायगाव तालुक्यातील सामाजिक चळवळीमध्ये मोठे योगदान बरोबरच राजकीय अस्तित्व स्वकर्तृत्वातून निर्माण केल्याने समाजातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून रवींद्र भालेराव यांच्याकडे पाहिले जात आहे. रवींद्र भालेराव यांच्या संघर्षमय व समाजावरती असलेला विश्वास आणि गोरगरीब कष्टकरी सामान्य जनतेला झालेली मदत यातून ओळख असलेले समाजाचे बुलंद तोफ आज ते समाजातल्या कुठल्याही आंदोलन असो, मोर्चा असो, कुणावर अन्याय झाला असे त्यावेळी रवींद्र भालेरावच्या ठिकाणी पोहोचतात व अतिशय तळमळीने ते सोडवतात. अशी त्यांची वृत्ती आज आपण यांच्याकडे एक सामाजिक जाणीवेचा एक सच्चा समाजसेवक, समाजभूषण म्हणून पाहत आहे. अशा महान व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला आहे व त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सकल समाज बांधवांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या व यापुढील सामाजिक व राजकीय कार्यात भरपूर हातून काम व्हावी अशी भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शंकरराव माळगे सर, मल्हारी तोटरे, डॉक्टर भीष्म झुंजारे, डॉक्टर प्रभाकर गायकवाड, भीमराव बेलके, शेषराव रोडे साहेब, संभाजी शेळके, चंद्रकांत डोईवाड, ज्येष्ठ पत्रकार माधव बैलकवाड, शंकर पवार साहेब, बाबूराव देवकांबळे सर, प्राध्यापक नागनाथ मनुरे सर, आर्मी सुरेश वाघमारे, प्रमोद घंटेवाड, जुजानी रामेश्वर भालेराव, पत्रकार अशोक वाघमारे, अविनाश वाघमारे हुस्सेकर यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ज्यांचा वाढदिवस साजरा होतो त्यांनी आपले मनोगत या व्हिडिओमध्ये करीत आहेत. आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल. जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी RTI न्यूज 24 HD यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आपल्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त समाज बांधवांस आपण काय नेमकं सांगू शकता? मी रवींद्र भालेराव जवळजवळ 1988 पासून मी समाजसेवेमध्ये काम करत असताना माझ्या समाजासोबत मला राहण्याचा योग आला. समाजासोबत काम करत असताना समाजाच्या ज्या काही अडीअडचणी होत्या आहेत त्यांच्यासोबत राहून मला सोडवण्याची संधी मला प्राप्त झाली. मीच नाही तर नायगाव येथील जे काही माझे कर्मचारी बांधव आहेत, समाज बांधव आहेत, त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांच्या अनेक सुखदुःखाच्या कामामध्ये मला जाता आलं, राहता आलं. माझ्या सुखदुःखाच्या कामामध्ये माझा समाज बांधवाला मला माझ्या घरी येता आलं आणि याचा मला खूप मोठा अभिमान आहे. आज माझा 63वा वाढदिवस साजरा करत असताना माझ्या सर्व मित्रमंडळीला, समाज बांधवांना, कर्मचारी बांधवांना जेव्हा मला समजलं की आज माझा वाढदिवस आहे, लगेच माझ्या घरी येऊन आज या ठिकाणी माझा वाढदिवस त्यांच्या सर्वांच्या
समक्ष सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला आज या ठिकाणी सेलिब्रेट करता आलं, याचा मला नक्कीच अभिमान आहे. माझ्या समाजाला ह्या योगायोगाने मला सांगावंसं वाटतं की आज मातंग समाज हा एक झाला पाहिजे. मातंग समाजातील कर्मचारी बांधव असतील, समाज बांधव असतील, या सर्वांनी एकत्रित होऊन समाजाच्या ज्या काही समस्या असतील, समाजाच्या ज्या काही अडीअडचणी असतील, त्याच्याकडे नक्कीच आपण सर्वांनी मिळून ध्यान दिलं पाहिजे. आज जिल्ह्यावर आमचे समाज बांधव काम करत आहेत, त्यांना नक्कीच आपण प्रतिसाद दिला पाहिजे. आपल्या समाजावर होणारे अन्याय अत्याचार असतील, जे काही नवतरुणावर अन्याय अत्याचार होत असतील, त्या ठिकाणी आम्हाला धावून गेलं पाहिजे आणि आपण जाऊया. आज वाढदिवसाच्या निमित्तानं माझा समाज बांधव, माझा कर्मचारी बांधव या ठिकाणी मला जे शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल मी नक्कीच मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी त्यांचं ऋणी आहे.